नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो। निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस आणि त्याच्यासोबत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला कोणत्या लेवल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये महत्त्वाचे आहेत याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही निफ्टीचा वीकली चार्ट बघितला तर निफ्टीच्या वीकली चार्टमध्ये तुम्हाला एक सपोर्ट लेवल इथं मिळताना दिसतोय, तो आहे 21,850 आणि रेजिस्टन्स लेवल तुम्हाला इथं मिळत आहे ती आहे 22,300 लेवलची आहे। तर 22,300 ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी आता डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला नवीन अपसाइडची मोमेंटम बघायला मिळणार नाही आणि 21,800च्या खाली जोपर्यंत निफ्टी डेली टाइम फ्रेमवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला एक शार्प करेक्शन किंवा शार्प डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळणार नाही। जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान निफ्टी ट्रेड करतोय, जी काही पाठीमागच्या आठवड्याची कॅन्डल आहे तर त्या कॅन्डलच्या हायच्या आणि लोच्या दरम्यान जेवढा निफ्टी ट्रेड करतोय तेवढं इथं आपल्याला साइडवेज मोमेंटम किंवा एक व्होलाटाईल मार्केट बघायला मिळणार आहे। त्यामुळे मार्केटमध्ये आता ट्रेडिंग करण्यासाठी गडबड करू नका। जोपर्यंत 21,800च्या खाली निफ्टी डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शन मध्ये ट्रेड करू नका। जोपर्यंत 22,311 ह्या लेवलच्या वरती मार्केट क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल ऑप्शन मध्ये ॲग्रेसिव्हली ट्रेड करायचं नाही। जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान मार्केट ट्रेड करते तोपर्यंत तुम्हाला छोट्या लॉटवरती काम करायचं आहे, छोट्या स्टॉप लॉसवरती काम करायचं आणि छोट्या टार्गेटवरती पण तुम्हाला काम करायचं आहे। जर तुम्ही ह्या रेंजमध्ये जर ट्रेडिंग मोठ्या पॉईंटसाठी जर करत असाल तर तुम्ही तर ट्रॅप होऊ शकता। त्यामुळे तुम्हाला जे काही छोटे छोटे स्टॉप लॉसेस आहेत, जे काही छोटे छोटे टार्गेट आहे त्या टार्गेटवरती काम करायचं आणि जे काही तुमचं प्रॉफिट आहे ते प्रॉफिट तुम्हाला तिथं लॉक करून मार्केटमधून तिथं बाहेर पडायचं आहे। जोपर्यंत निफ्टी 21,800 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा। जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचं असेल किंवा ॲग्रेसिव्हली जर निफ्टीमध्ये बाईंग करायचं असेल किंवा इंडेक्स जर फ्युचर बाय करायचं असेल तर तुम्हाला 22,311 ह्या लेवलच्या वरतीच नवीन बायर्स ऍड होताना दिसतील। आणि जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली जर शॉर्ट पोझिशन क्रिएट करायचं असेल तर 21,800 ह्या लेवलच्या खालीच तुम्हाला ॲग्रेसिव्ह सेलर्स ऍड होताना दिसतील। जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये कोणती सुद्धा मोठी पोझिशन तिथे तयार करायची नाही। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर वीकली टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीसाठी ह्या आठवड्यामध्ये जो काही रेजिस्टन्स असणार आहे तो 47,500 ही जी काही लेवल आहे ही लेवल बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार आहे। त्याच्या अगोदर 47,000, 47,200 आणि 47,500 ह्या तीन लेवल बँक निफ्टीसाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये एक रेजिस्टन्सचं काम करू शकतात। आणि बँक निफ्टीमध्ये जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट आपल्याला पहिला सपोर्ट आहे तो 46,500, दुसरा सपोर्ट आहे तो 46,300 आणि तिसरा सपोर्ट आपल्याला 46,222 या लेवलच्या दरम्यान बघायला मिळतोय। जोपर्यंत 46,200च्या वरती बँक निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करू शकता। 46,200च्या खाली जर निफ्टी बँक निफ्टी जर क्लोज व्हायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्ही बँक निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकता। जोपर्यंत बँक निफ्टी आता 47,500 ह्या लेवलच्या वरती डेली बेसिसवरती क्लोज होणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला 48,000 आणि 48,200 हे टार्गेट ओपन होणार नाहीत। त्यामुळे जर ॲग्रेसिव्हली बाईंग करायचं असेल, ॲग्रेसिव्हली जर तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये एंट्री करायची असेल तर 47,500 हा एक चांगला पॉईंट आहे मार्केटमध्ये नवीन एंट्री ॲड करायचा। त्यामुळे 47,500च्या वरती जर बँक निफ्टी डेली टाइम फ्रेमवरती किंवा डेली टाइम फ्रेमच्या कॅन्डलवरती जर क्लोज झाला तर त्यावेळेस तुम्ही 48,000 आणि 48,200 ह्या लेवलसाठी बँक निफ्टीमध्ये बाईंग करू शकता। जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली शॉर्ट पोझिशन क्रिएट करायची असेल तर 46,200 हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। 46,200च्या खाली तुम्ही बँक निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली जे काही शॉर्ट पोझिशन आहेत किंवा जे काही सेलिंग आहे ते सेलिंग तुम्ही तिथे करू शकता। तर आता बघूया की आपण सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीने निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो। तर निफ्टीमध्ये जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर निफ्टीचा चार्ट जर ऑब्झर्व केला तर निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतील। तर निफ्टीनं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एक फ्लॅग विथ पोल पॅटर्न तयार केला आहे। तर ह्या पॅटर्न जर ॲक्टिव्हेशन झालं किंवा ह्या पॅटर्नचं जर मार्केटमध्ये जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला निफ्टीमध्ये एक जबरदस्त तिथं एक टार्गेट बघायला मिळू शकतं। त्यामुळे निफ्टी जोपर्यंत 22,250 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करू नका। जर निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर 22,250 ह्या लेवलच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शन बाय करायचं। पहिलं टार्गेट असणार आहे ते 22,300 आणि जर 22,311 ही लेवल जर निफ्टीनं व्यवस्थितपणे ब्रेकआउट दिला तर निफ्टीमध्ये परत आपल्याला 70 ते 80 पॉईंटची अपसाईडची रॅली तिथं बघायला मिळू शकते आणि ही रॅली खूप क्विक असणार आहे, खूप फास्ट आपल्याला रॅली तिथं बघायला मिळणार आहे। त्यामुळे 22,311 ह्या लेवलच्या वरती तुम्हाला निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचा किंवा जे काही तुमची लॉट साईज आहे ती लॉट साईज प्रॉपर तिथं ठेवून तुम्ही ट्रेडिंग केला तर तुम्हाला तिथं चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो। पण त्यावेळेस तुम्हाला जो काही चार्टिकली जो काही
स्टॉप लॉस ठेवायचा आहे तो 22,100 ह्या लेवलला तुम्हाला चार्टिकली स्टॉप लॉस ठेवायचा आहे किंवा 22,150 हा एक स्टॉप लॉसचा चांगला पॉईंट आहे. त्यामुळे जर तुम्ही 22,250 ह्या लेवलच्या वरती जर बाईंग केलं असेल तर 22,150 ते 22,170 ह्या लेवलच्या दरम्यान तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता आणि परत तुम्ही 100 ते 150 पॉईंटसाठी त्या ट्रेडमध्ये थांबू शकता. तर मित्रांनो, जोपर्यंत निफ्टी 22,055 किंवा 22,100 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये बाय ऑन टीपी स्ट्रॅटेजी यूज करा. हा एक जो काही पॉईंट आहे 22,055 ते 22,100 हा पॉईंट निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टमध्ये जर तुम्ही बाईंग केला तर तुम्हाला तिथं कॉल साईडला एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशोचा ट्रेड बघायला मिळू शकतो. जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी फ्लॅट ओपन न होता जर जास्त गॅपअपच ओपन झाला, डायरेक्ट 22,311च्या वरती ओपन झाला, तर हा एरिया जर निफ्टीनं होल्ड केला तर आणि जर एरिया होल्ड करून जर हायर साईडला निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला परत 60 ते 70 पॉईंटची अपसाईडची रॅली तिथं निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. निफ्टी जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन होऊन जर 22,150च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्ही 22,100 आणि 22,070 ह्या लेवलसाठी तुम्ही तिथं ट्रेड प्लॅन करू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला लॉट साईज खूप कमी ठेवावी लागणार आहे, कारण की कंट्रोल्ड फॉलवरती मार्केटमध्ये बायर्स ॲड होत आहेत. त्यामुळे तुम्हाला पुट साईडमध्ये जर ॲग्रेसिव्हली जर ट्रेडिंग करायचं असेल तर 22,000 किंवा 21,800 ह्या लेवलच्या खालीच तुम्हाला ॲग्रेसिव्हली सेलिंग करायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही पुटमध्ये ट्रेड करत असाल तर कमी लॉटवरती, छोट्या स्टॉप लॉसवरती आणि कमी जे काही टार्गेट आहे त्या टार्गेटवरती तुम्हाला तिथं काम करणं गरजेचं आहे. जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जर गॅपडाऊनच ओपन झाला, म्हणजे 100-150 पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला, तर निफ्टीमध्ये 22,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टला निफ्टीने जर सपोर्ट घेतला, एखादी हॅमर कॅन्डल तयार करून जर निफ्टी हायर साईडला ट्रेड करायला चालू झाला किंवा इथे एखादी रेंज अशी तयार केली आहे, ही रेंज जर हायर साईडला ब्रेकआउट दिला तर त्यावेळेस परत निफ्टीमध्ये तुम्हाला एक 100 ते 150 पॉईंटची शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. त्यामुळे निफ्टी जर जास्त गॅपडाऊन ओपन झाला तर सपोर्ट फाइंड आउट करा, सपोर्टवरती तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा किंवा बाय ऑन टीपी स्ट्रॅटेजी यूज करा. त्यावेळेस तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशोचा ट्रेड बघायला मिळू शकतो. जर आता बघूया की आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो. जर तुम्ही बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट जर ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये इथं जे काही प्राइस ॲक्शन तयार व्हायला ते थोडंसं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन तयार होते. म्हणजे बँक निफ्टीमध्ये कुठं ना कुठं सेलर्स आपल्याला ऍड होताना दिसत आहेत. जोपर्यंत हे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन स्टॉप होणार नाही किंवा थांबणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकणार नाही. त्यामुळे बँक निफ्टीसाठी जो काही सपोर्ट आहे तो 46,500 ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टीनं सस्टेन होणं खूप गरजेचं आहे. ही लेवल होल्ड करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर हायर साईडला निफ्टी जर ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये बँक निफ्टी जर हायर साईडला ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि जर फ्लॅट ओपन होऊन जर बँक निफ्टी 46,700 ह्या लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार त्यावेळेस तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे काही पहिलं टार्गेट बघायला मिळणार आहे ते 46,623, दुसरं टार्गेट असणार ते 46,588 आणि तिसरं टार्गेट असेल ते 46,538. जर 46,538 ही लेवल जर बँक निफ्टीला होल्ड नाही करता आलं तर बँक निफ्टीमध्ये परत 200 ते 300 पॉईंट्स एक्स्ट्राचं सेलिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि जर त्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक आणि त्यामध्ये जर HDFC, ICICI आणि SBI जर पार्टिसिपेट झालं तर परत मार्केटमध्ये एक सेलिंग आपल्याला तिथं बघायला मिळू शकतं. त्यामुळे 46,500 ह्या लेवलच्या खाली ॲग्रेसिव्हली आपल्याला पुट ऑप्शनचा विचार करायचा किंवा ॲग्रेसिव्हली सेलिंग तिथं करायचा आहे. जर बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन एखादा लोअर साईडला डीप मारला आणि डीप मारून जर सपोर्ट घेऊन जर हायर साईडला जर ट्रेड करायला चालू झालं तर त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 46,822 वरती तुम्ही बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार ते 46,900, दुसरं टार्गेट असेल ते 46,970 आणि तिसरं टार्गेट आपल्याला 47,024 हे बघायला मिळेल. आणि जर 47,024 ते 47,055 ह्या लेवलच्या दरम्यान जर बँक निफ्टी होल्ड झाला आणि त्यानंतर जर हायर साईडला ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टी 47,200 आणि 47,300 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो. त्यामुळे बँक निफ्टी कशा पद्धतीनं सोमवारी ओपन होतो हे बघणं खूप गरजेचं आहे. जर बँक निफ्टी सोमवारच्या सेशनमध्ये गॅपडाऊन किंवा जर सोमवारच्या सेशनमध्ये गॅपअप ओपन झाला तर त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 47,000 आणि 47,100 ही लेवल वॉच करणं गरजेचं आहे. ह्या लेवलला जर एखादा निगेटिव्ह पॅटर्न तयार झाला, शूटिंग स्टार किंवा एखादा डोजी टाइप कॅन्डल तयार होऊन जर लोअर साईडला बँक निफ्टी जर स्लिप झाला तर त्यावेळेस तुम्ही परत 46,700 ह्या लेवलपर्यंत पुट ऑप्शनमध्ये एंट्री करू शकता. जर सोमवारच्या सेशनमध्ये जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला, डायरेक्ट 200-300 पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये 46,477 ते 46,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टच्या दरम्यान जर बँक निफ्टीमध्ये जर हॅमर कॅन्डल तयार झाली किंवा पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली किंवा इथे एक जशी रेंज तयार होऊन जर ती रेंज हायर साईडला ब्रेकआउट दिला तर त्यावेळेस तुम्ही तिथे परत कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस तुम्हाला तिथे एक चांगली शॉर्ट कव्हरिंगची रॅली बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.